विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेचेर पक्ष संघटना बळकट करपा खातीर धारगळ हांगासर भाजपा कार्यकर्त्यांची एक महत्वाची बसक झाली. ह्या बसकेत फुडारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीनं वापरपाचा आणि पेडणे मतदारसंघात पक्षाचो पाळोमुळो आनीक चढ विस्तारपाचा खंबीर ठराव घेतलो. वेंचणुकेत व्हड जैत मेळोवपा खातीर आत्तासावनूच घराघरांनी पावन मोहीम राबोवपाचेर ह्या वेळार भर दिलो. आणि सगळे बीजेपीचे प्रेमी असो विचार येयलो की सगळ्यांक एके कडेन हाडपाचे, जे आयज तेंच्यांनी आपले काम करून दाखयल्ले आसा, जे आयज आमच्या मन की बात जो आयज कार्यक्रम आमी सक्सेस करून दाखयल्लो आसा, जो 51 बुथाचेर हो तुमकां लागून चल्लो आसा. जो आयज हांगासर प्रोग्रामांक उपस्थित आसलेले आमच्या उषा नागवेकर, तसेच सुबोध महाले, सिद्धेश पेडणेकर, तसेच आमच्या जोशलकर, तसेच आमचे संजना, आणि तसेच तुम्ही सगळे आमच्या बीजेपीचे कार्यकर्ते जे आयज 4.5 वर्सां जावन गेली, जे आयज पेडण्यान हांवें काम केलां. सगळ्यांक तुमकां खबर आसा 4.5 वर्सां जाली आयज हांव MLA आसा. तेच्या पयलीं 2.5 वर्सां हांवें पेडण्यान काम केलां. आनी जो टायम आसलो, जो कोरोनाचो टायम, त्या टायमार लोक भायर सरून आसलो आनी त्या टायमार खुबश्या जाणांनी म्हाका बरो सपोर्ट दिलो. ज्या टायमार हांव पयलीं पेडण्यान भितर सरलो जाल्यार म्हाका बरो मंडळाची जनरल सेक्रेटरी उषा नागवेकर, मंडळाचे उपाध्यक्ष सुबोध, आमचे संजना परब, तसेच तुम्ही सगळे कार्यकर्ते. आयचो जो कार्यक्रम मुद्दाम खास सरान दवरलेलो तो गेट टुगेदर, त्या निमतान आमची एक बैठक कशी, त्या निमतान आमच्याकडे एक इंट्रोडक्शन किंवा असे बोलपाक अशें मेळटा. तसेच तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येयल्ल्याबद्दल तुमचे खऱ्यानी मी धन्यवाद म्हणटा. आणि सगळे आम्ही बऱ्या रितीन काम करूया. आणि तुमचे पयलीं अभिनंदन करते की ह्या टर्माक आमचो 100% म्हणजे 51च्या बुथार मन की बात सक्सेसफुल झाला. आणि सगळ्यांनी बऱ्यापैकी कार्यक्रम घेऊन आणि सगळ्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेलो. खऱ्यानी तुमच्या मंडळाच्या वतीन मी तुमचे अभिनंदन करते कार्यकर्ते. जसो ह्या म्हयन्यान आमचं मन की बात मोठ्या प्रमाणात झालो, तसो फुडल्या म्हयन्यान परत त्याच्या फुडल्या म्हयन्यात जसा इलेक्शन टायम येयसो आमचो चालूच रावनी, कित्याक जेणे करून आमचो पार्टीचो जो कार्यक्रम आसा तो आमचो वयर मेरेन पावता. आणि आमचो पेडण्याची जी आमची कार्यकर्ते सगळे म्हणजे स्ट्रॉंग आहात, ह्यो वयर मेरेन मेसेज पावता. मग आमचे सगळे कार्यकर्ते हांगा जमल्यात, जुने नवीन ज्यांच्यानी आधीपासून काम केला, हे एकत्र आहात आम्ही. आणि ह्या वेळाचेर आम्ही सगळ्यांनी ठरयला की ह्या वेळाचेर सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाचो आमदार हो पेडण्यान निवडून हाडटले. आणि त्या खातीर आम्ही आज एक प्रतिज्ञाच केल्ली आसा सगळ्यांनी. आणि आमकां खात्री आसा की ह्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर हो फुडलो जी निवडणूक जातली ती केन्नाय जावं, डिसेंबरान जावं नाजाल्यार फेब्रुवारीन जावं, त्या निवडणुकेत पेडणे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचो जो उमेदवार आसतलो आणि जास्त करून प्रवीणभाई आर्लेकरच आसतलो, तर तो बहुमतान विजयी जातलो हाची आमकां सगळ्यांक खात्री आसा. आणि आमी ताचें अभिनंदन करपाक आज सगळे जाण जमलेले आसा. धन्यवाद. थँक्यू. आमची एक भारतीय जनता पार्टी पेडणे मतदारसंघ संघटना, आणि ही संघटना मजबूत करपा खातीर आमचे जे फाटल्या फावट जे आमचे बीजेपीचे जे कार्यकर्ते जे आमच्या बरोबर नसले, आणि आयज ही निवडणूक डिसेंबर म्हयन्यान किंवा येणाऱ्या काळांची 2027 जातली. सो त्या खातीर आमचो पक्ष कसो बळकट जातलो आणि प्रवीण आर्लेकर सरांक हांकां तिकीट कशी मेळटली आणि ते परत एकदा 2027 निवडून कशी येतले, ह्याच्या खातीर ही जी संघटनेची जी आमची जी बैठक आसा, त्या बैठकीन आमचे जुने पयलींचे कार्यकर्ते, आताचे कार्यकर्ते, त्याच्या व्यतिरिक्त अजून कितीतरी कार्यकर्ते आमकां ॲड झालेले असत. आणि आयज आम्ही संकल्पना केली की येणारो जो 27 निवडणूक आसा, या निवडणुकीत प्रवीणाभाई आर्लेकर भारतीय जनता पार्टीचो जो उमेदवार जो आसा तो परत एकदा निवडून येतलो. निश्चित आमचो आमदार जो पार्टीचो आसतलो तर ताका मंत्रीपद हे निश्चित मेळटलें. आणि आमचो येणारो जो विकास आसा तो बऱ्या तरेन जातलो. इतकेच आयच्या ह्या दिसा निमित्त माझे जे विचार आसात. धन्यवाद. थँक्यू.